प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष. भूमापन कर्मचाऱ्यांचे साताऱ्यात 2 दिवसीय कामबंद आंदोलन. भूमी अभिलेख विभागातील भूमापन संवर्गातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 2 दिवसीय कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची सुरुवात मंगळवारी सकाळी 11 वाजता सातारा तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात झाली. भूमापन संवर्गातील कर्मचाऱ्यांनी यापूर्वी आपल्या मागण्यांबाबत शासनाकडे वारंवार निवेदने सादर केली होती. महसूल मंत्र्यांनी मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी 150 दिवसांची मुदत घेतली होती. मात्र ही मुदत संपून तब्बल 180 दिवस उलटून गेले तरीही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रलंबित प्रश्नांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी 2 दिवसाचे कामबंद आंदोलन सुरू केले आहे. शासनाने तातडीने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास येत्या 1 जानेवारी 2026 पासून राज्यभर कामबंद आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला. या आंदोलनामुळे भूमी अभिलेख विभागाशी संबंधित कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ शकते. तरीही शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. नमस्कार, मी राहुल अण्णासाहेब भोसले, अध्यक्ष जिल्हा भूमी अभिलेख संघटना सातारा. आज रोजी आम्ही 16 आणि 17 रोजी सामूहिक रजेचं आंदोलन पुणे विभागीय संघटनेने पुकारलेलं आहे. या आंदोलनामध्ये पुणे विभागातील 5 जिल्हे सामील असून आमच्या प्रमुख मागण्या आहेत की सुधारित वेतन श्रेणी, त्याचबरोबर आकृती बंद, त्याचबरोबर प्रवास भत्ता आणि सर्व कर्मचारी निहाय लॅपटॉप आणि रोवर पुरवण्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे. यापूर्वी आम्ही 22 दिवसाचं जे आंदोलन केलं होतं त्यावेळेला मंत्री महोदयांनी आम्हाला मीटिंगसाठी मध्ये आश्वासन दिलं होतं की 150 दिवसात आम्ही ह्या तुमच्या मागण्या पूर्ण करू. परंतु आज 180 दिवस झाले तरी पण त्या मागण्याबाबत कुठलीही कारवाई झाली नसल्याने आज आम्ही हे लक्षवेधी आंदोलन करत आहोत. त्याचबरोबर या आंदोलनाच्या दृष्टीने आम्ही शासनाचं एवढं सांगू इच्छितो की आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या. जर या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर 1 जानेवारीपासून आम्ही सर्व टेक्निकल काम बंद करून पूर्वी जसं प्लेन टेबलवर मोजणी करत होतो त्याप्रमाणे मोजणी काम करण्यात येईल. गोरखनाथ दत्तात्रय जाधव, पर्यवेक्षण भूमापक शिवतर, नगर भूमापन कार्यालयात कार्यरत आहे. सर, गेले 1.5 वर्षापासून आम्ही हे संप करतोय आणि याच्यावरती कुठलीही कारवाई केली जात नाही. एक तर आमचं ऑफिस म्हणजे आमच्याकडे कोणीही लक्ष दिलं जात नाही. एक तर आमचं डिपार्टमेंट आहे ना, हे तहसील कार्यालयाला अटॅच करावं. तहसील कार्यालयाची आस्थापना आम्हाला अटॅच करावी. आमचे सगळे अधिकारी तहसीलदार कार्यालयात द्यावेत. का तर सगळे आतापर्यंत आम्ही बघतोय तर आमचे अधिकारी किंवा कोणी आमची दखल घेतली जात नाही. की आम्ही आपलं दरवेळेस येतोय, आम्हाला आश्वासनं देत आहेत की बाबा यावेळेस करू, पुढच्या वेळेस करू, त्याच्या पुढच्या वेळेस करू, पण कुठलंही आश्वासन आमचं पूर्ण केलं जात नाही. तसेच सेवा ज्येष्ठतामध्ये सर, ज्येष्ठता काय आहे? ज्येष्ठता म्हणजे सिनियर लोक, त्यांची नावं पहिल्यांदा असताना तुम्ही त्यांना डावलून म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार सेवा ज्येष्ठता कशी करता हे आम्हाला ते मान्य नाही. आणि ती सेवा ज्येष्ठता संदर्भात आम्ही कार्यालयात पत्रव्यवहार केलेला आहे. त्याच्यावर बी कारवाई करीत व्हावी एवढीच विनंती. सातारा लोणंद पुणे महामार्गावर वाटा स्टेशन येथे प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनधारक आणि स्थानिक नागरिक हैराण. सातारा लोणंद पुणे महामार्गावर वाटा स्टेशन गावाजवळ मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मोठ्या वाहतूक कोंडींमुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. महामार्गाच्या कडेला सुरू असलेल्या बांधकामासाठी म्हणजेच सिमेंटचे कठडे भरण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या टँकरने दोन्ही बाजूकडील जागा अडवल्यामुळे वाहतुकीचा पूर्णपणे खेळखंडोबा झाला आहे. महामार्गाचे एक लेन पूर्णपणे बंद झाले असून उर्वरित एका लेनमधून वाहने अत्यंत धीम्या गतीने पुढे सरकत आहेत. या गोंधळामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विशेषतः याच वेळी एक ॲम्ब्युलन्स या मार्गातून जाण्याचा प्रयत्न करत असताना तिला अत्यंत अवघड परिस्थितीमधून मार्ग काढावा लागला, ज्यामुळे रुग्णांच्या वेळेत पोहोचण्याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. वाहतूक कोंडीमुळे स्थानिक पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आला असून वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले. पाण्यासाठी खंडाळ्यातील 14 गावांचा एल्गार, मंत्र्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, संतप्त शेतकऱ्यांचा इशारा.
पश्चिम महाराष्ट्रात झपाट्याने औद्योगिकरणामुळे विकसित झालेल्या खंडाळा तालुक्यातील कोरडवाहू शेती विभागातील 14 गावांनी पाणी टंचाई विरोधात एल्गार पुकारला आहे. सातारा जिल्ह्याला 4 कॅबिनेट मंत्री लाभले असतानाही आमचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही. येत्या काळातही प्रश्न मार्गी लागला नाही तर संबंधित मंत्र्यांना खंडाळा तालुक्यात फिरू देणार नाही आणि त्यांच्या तोंडाला काळे फासू असा तीव्र इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. मंगळवारी सकाळी 11:30च्या सुमारास तालुक्यातील 14 गावांतील शेतकऱ्यांनी एकत्रित येत पत्रकार परिषद घेतली. या माध्यमातून राज्य सरकारचे तसेच सातारा जिल्ह्यातील 4 कॅबिनेट मंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेषतः वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असलेले मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तुटपुंज पाणी मिळालेलं आहे. या गावांना पूर्ण बारमाही पाणी मिळाल्याशिवाय या 4ही संघटना गप्प बसणार नाहीत. त्याचबरोबर जर खंडाळा तालुक्यावरती अन्याय करून इतर तालुक्यांना शासनानं सरकारमधल्या संबंधित मंत्र्यांना जर पाणी पळवण्याचा प्रयत्न केला तर खंडाळा तालुक्यातूनच पाणी जाणार आहे. आमच्याशीच तुमची गाठ पडणार आहे हे प्रथम लक्षात ठेवा. जर येणाऱ्या काळामध्ये खंडाळा तालुक्याचं त्याचबरोबर 14 गावाचं पाणी जर मंजूर करून निविदा काढून प्रवाहित कालव्याने किंवा उपसा केंद्रानं जर पाणी आम्हाला दिलं नाही तर आम्ही खंडाळा तालुक्यातून चालू असणारी कामं सर्व बंद पाडल्याशिवाय राहणार नाही. याची सरकारनं नोंद घ्यावी आणि नुसतं आम्ही बोलून थांबणार नाही. तुम्ही नोंद घेऊन जर आमची केराची टोपली जर दाखवणार असेल निवेदनाला तर 100% तुमच्या खुर्च्यावरती आम्ही बसून देणार नाही. तुमच्या खुर्च्या गदगदा हलवल्याशिवाय राहणार नाही. याची नोंद प्रशासनानं आणि संबंधित शासकीय यंत्रणेनं घ्यायला पाहिजे. आज आम्ही आपल्या तालुक्याचे आपल्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी या लोकप्रतिनिधींनाही आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे की आमच्या 14 गावावरती अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय आपणही उघड्या डोळ्याने गेले 15 वर्ष पाहत आहात आणि हा अन्याय जर मिटवायचा असेल तर आपण आमच्या सर्व संघटनेला त्याचबरोबर खंडाळा तालुका 14 गावाच्या पाणी परिषदेला न्याय मिळवून द्या. जर आपण न्याय मिळवून देण्यासाठी जर असमर्थ जर ठरला तर निश्चितच खंडाळा तालुक्याच्या मतदारांशी तुम्हाला गाठ आहे हे तुम्ही येणाऱ्या काळात जाणून असालच. आमची रास्त मागणी अशी आहे आणि का रास्त मागणी आहे, ज्या भागाला 12 महिने पाणी मिळालेले असे शेतकरी सदन झालेले आहेत आणि आजच्या शेतकऱ्यांबरोबर आम्हा कोरडवाहू शेतकऱ्यांना जर स्पर्धा करायची असेल तर ह्या स्पर्धेमध्ये आम्ही टिकू शकणार नाही. आम्ही कोस मैल दूर त्यांच्यापासून फेकलो गेलेलो आहे आणि ह्या प्रवाहापासून आम्ही लांब गेलेलो आहे. या प्रवाहात सामील करून घ्यायचा असेल तर शासनाला संबंधित मंत्र्यांना संबंधित पालकमंत्र्यांना आज जिल्ह्यामध्ये 4 मंत्री आहेत. 4ही मंत्र्यांना आज आम्ही पाणी परिषदेच्या माध्यमातून एल्गार करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये जर आपण पाण्याविषयी कानाडोळा केला, पाणी जर दिलं नाही तर आपल्याला खंडाळा तालुक्यामधून येणाऱ्या काळामध्ये आम्ही फिरू देणार नाही. तोंडाला प्रसंगी काळे फासल्याशिवाय राहणार नाही. याची नोंद घ्या. पाटण तालुक्यात बिबट्याची दहशत. गवत कापणाऱ्या महिलेवर झडप घालत हाताला घेतला चावा. परिसरात भीतीचे वातावरण. पाटण तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली असून शिवारात कामासाठी गेलेल्या एका महिलेवर बिबट्याने अचानक झडप घातल्याने त्या जखमी झाल्या आहेत. ही घटना मंगळवारी दिनांक 16 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास भालेकर वाडी बनपुरी तालुका पाटण येथील शिवारात घडली. मालन खाशाबा भालेकर वय 65 असे जखमी महिलेचे नाव आहे. भालेकर वाडी गावालगतच्या शिवारात त्या जनावरांसाठी गवत कापण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी गवतात लपून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या झडपेत बिबट्याने त्यांच्या हाताला चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या. अचानक झालेल्या हल्ल्याने मालन भालेकर घाबरले असल्या तरी त्यांनी प्रसंगवधान राखत आरडाओरडा केला. आवाज ऐकताच आजूबाजूच्या शिवारातील शेतकरी मदतीसाठी धावले. मात्र तोपर्यंत बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला होता. जखमी भालेकर यांना तातडीने पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने त्यांचा जीव धोक्याबाहेर आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वन विभागाने या घटनेची दखल घ्यावी, संबंधित परिसरात गस्त वाढवावी तसेच पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. नागरिकांनी शिवारात जाताना सावधगिरी बाळगावी व एकटे जाणे टाळावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
you.